हॅलो हाय गाईज, वेलकम बॅक माय चॅनल. आज आपण या ड्रेसची कटिंग अँड स्टिचिंग बघणार आहोत. प्रथम भागामध्ये मी लेहंगा कटिंग अँड स्टिचिंगची व्हिडिओ घातलेली आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर इथे मी आय बटनवर त्याचे लिंक देते. तुम्ही त्याला क्लिक करून ते लेहंग्याचे व्हिडिओ बघू शकता. इथे कमर उंचीतून 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे. शोल्डरचा निम्मा प्लस अर्धा इंच आणि मुंड्याकडे 6.5 इंचवर मार्किंग करून घ्यायची आणि तिथे छातीचा चौथा प्लस 2 इंच घ्यायचं आणि कमरेचा चौथा प्लस 1 इंच प्लस 2 इंच घ्यायचं आहे. 1 इंच हे आपल्याला टक्ससाठी येणार आहे. इथे मी 6.5 इंचवर टक्स घेणार आहे. वरून माझ्या छातीचा पॉईंट 9.5 वर आलेला आहे. त्या पॉईंटच्या खालून माझा 6.5 इंचाचा टक्स आलेला आहे. तुमचं कमी जास्त होऊ शकतो. जर तुमचं 10 असेल तर तुमच्या कमर उंचीपर्यंत किती पॉईंट आलेला आहे ते तुम्ही बघून टक्स मारू शकता. इथं मुंड्याचा शेप दिलेला आहे, आकार दिलेला आहे. 1.5 इंचाचा बाहेरचा आकार आहे. अर्धा इंच मी आत येऊन आकार देत आहे 1 इंचाचा. अशा पद्धतीने दोन्हीही फ्रंट आणि बॅकचे माझे आकार देऊन झालेले आहेत मुंड्याचे आणि मी फक्त बाहेरचा आकार घेऊन कट करून घेणार आहे आणि हेच कापड मी मेन फॅब्रिकवर ठेवून मेन फॅब्रिक कट करून घेणार आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचे डिझायनर ड्रेसचे व्हिडिओ बघायला शिवायला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची जी बेल आहे त्याला तुम्ही प्रेस करा, कारण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुम्हाला हा ड्रेसचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि शेअर करा. इथे मी बाहीचे माप टाकत आहे. बाहीची उंची प्लस 1 इंच घ्यायचा आहे. बाहीच्या इथून खालती 3.5 इंचावर येऊन मुंड्याचा निम्मा घेऊन 1.5 इंच आतमध्ये येऊन बाहीचा शेप द्यायचा आहे. दंड घेरचा निम्मा प्लस 1.5 इंच घेऊन मार्किंग करून बाही कट करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे त्याप्रमाणे. घेरासाठी आपल्याला हे पूर्ण कापड लागणार आहे. कमर उंची वजा करून आलेली उंची घ्यायची आहे प्लस 1.5 इंच त्यात घ्यायचा आहे दुमडपट्टीसाठी. प्लेन भाग मी दुमडपट्टीसाठी ठेवणार आहे. बाकीचा सगळा भाग कट करायचा आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. वरचा पण प्लेन भाग आपल्याला पूर्ण कट करायचा आहे. अर्धा इंच ठेवायचा आहे शिलाई मार्जिनसाठी. मी हा घेर चुनी पॅटर्नमध्ये बनवणार आहे. तुम्ही पाहिजे असाल तर अम्ब्रेलामध्ये पण बनवू शकता आणि कळी पॅटर्नमध्ये पण बनवू शकता. खूप छान वाटतं. मी अशा पद्धतीने पहिल्यांदा पण ड्रेस शिवलेला होता 1-1.5 वर्षापूर्वी. ते मी कळी पॅटर्नमध्ये शिवला होता. या कस्टमरची डिमांड होती अम्ब्रेला पॅटर्नमध्ये, पण मी या कापडाचे 2 ड्रेस शिवलेले होते म्हणून अम्ब्रेलामध्ये जर कट केला असतं तर उंची पूर्णपणे आली नसती. मीने त्यांना सांगितले की पूर्ण उंची होत नाही. मग कळी पॅटर्न शिवायचं किंवा चुनी पॅटर्न. मग त्यांना कळी पॅटर्न नको होती तर त्यांनी चुनी पॅटर्नमध्ये तयार झालेले आहेत. इथं आता मी कॅनव्हासवर गळे कट करून झालेले आहेत. आता कॅनव्हासवरून गळे मी अस्तरवर पण कट करून घेणार. इथं बॅक साईड आणि फ्रंट साईडचे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेऊन त्याला टिप मारून घेणार आहे. इथं माझे बॅकचे आणि फ्रंटचे टिप मारून झालेले आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकचे. आता जे आपण टक्ससाठी मार्किंग केलेली होती तिथं पण आता टिप मारून घ्यायची आहे. इथं माझे दोन्ही फ्रंट साईडला आणि बॅक साईडला टक्सचे टिप मारून झालेले आहेत. आता गळा जोडायचा आहे. पाठीमागच्या गळा गोल आहे आणि पुढचा हा गळा व्ही केलेला आहे. आता या गळ्याला जोडून आपण टिप मारून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही पण गळे माझे जोडून झालेले आहेत. हे गळा जोडून झालेला आहे व्ही, तर कट करून घ्यायचं आणि बारीक बारीक कट मारून ह्या गळाला पलटून त्यावर दाब टिप मारून घ्यायची, ज्यामुळे गळ्याची फिनिशिंग छान येते.
इथं दाबटीप मारून झालेली आहे. दोन्ही गळे तयार झालेले आहेत. दोन्ही गळ्याचे शोल्डर जोडायचे आहेत. सरळ सरळ पाठ ठेवून घ्यायचं आणि शोल्डर जोडून घ्यायचं आहे. इथं माझे शोल्डर पण जोडून झालेले आहेत. आता बाही जोडायची आहे. बाहीला मध्य करून घ्यायचं आणि दंडघेरावर दुमडपट्टी करून घ्यायची. इथं बाही जोडून झालेली आहे. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. दंडघेरापासून कमरेपर्यंत जे मापे आहेत त्याप्रमाणे फिटिंग करून घ्यायची. इथं फिटिंग करून झालेलं आहे. हे मी भाग सरळ करून ठेवलेला आहे. आता आपण घेर घ्यायचा आहे आणि घेरला खालती दुमडपट्टी करून घ्यायची आहे आणि जे ओपन साईड आपण भाग ठेवणार आहे त्या भागाला पण आपण टिप मारून घ्यायची आहे. आता फ्रंट भाग घ्यायचा आहे वरचा कमरेचा आणि फ्रंट भागला मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटर काढून आणि पाठीमागच्या पण भागाला मध्य करून इथं काय करायचं आहे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे घेराला दुमडपट्टी तयार करून झालेली आहे. घेराचं पण मध्य करून घ्यायचं आहे. दोन्ही टोकाला टोक मिळून घ्यायचं कापडाचं ओपन साईड आणि घडी ज्या साईड येईल तिथं एक बारकीशी छाट मारून घ्यायची आणि कट करून घ्यायचं आणि पाठीमागचं जे आपण सेंटर काढलेलं आहे त्या सेंटरला हे कापड जोडायचं आहे. तिथं आपण चुन्नी पाडतच जोडत यायचं आहे पुढंपर्यंत. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. हे बघा इथून असं सेंटर करून घेतलेलं आहे. ह्याच्यावर आपण हे कट साईड ठेवायचं आणि इथं घ्यायचं आणि बाकीच्या सगळ्या जेवढं कापड राहतं तेवढं चुनी पाडत पुढं येऊन घ्यायचं. अशा प्रकारे हे शिवून घ्यायचं आहे सरळ पाठ ठेवून. इथं आता मी शिवून झाल्यावर तुम्हाला फायनल लुक दाखवते. हे माझं ड्रेसचं फायनल लुक आहे. समोरून ओपन साईड आलेली आहे. हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. अशा प्रकारच्या अनेक डिझायनर व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा लेहंगा या आतमध्ये घालून मी तुम्हाला ह्याचा फायनल लुक दाखवते. खूप छान दिसत आहे. आणखी नवीन डिझायनर व्हिडिओच्या साथ आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. बाय बाय, सी यू अँड टेक केअर.